भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये सोमवारी आग लागल्याची घटना घडली। यामध्ये 3 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे। भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डला सोमवारी आग लागल्याची घटना घडली होती। यामध्ये 3 मुलांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे। या प्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत। तसंच ही घटना दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलंय। भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डला लागलेली आग ही दुःखद आहे। बचाव कार्य तेजीने पूर्ण करण्यात आलेलं आहे। प्रशासनाची टीम घटनास्थळी उपस्थित झाली असून मी देखील या घटनेची माहिती घेत आहे, असं शिवराज सिंह चौहान म्हणालेत। ही घटना अतिशय दुर्दैवी असून बचाव कार्यही तेजीने पूर्ण करण्यात आलं। या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मोहम्मद सुलेमान हे या घटनेचा तपास करणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे। या ठिकाणी बचाव कार्य तेजीने पूर्ण करण्यात आलं असलं तरी या ठिकाणी गंभीररित्या आजारी असल्यामुळे दाखल करण्यात आलेल्या 3 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यांना वाचवता आलं नाहीये। या घटनेचं आम्हाला दुःख आहे। या बालकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना आहेत। या घटनेत जखमी झालेले लवकर बरे होत हीच सदिच्छा असल्याचंही ते म्हणाले। ब्युरो रिपोर्ट आज 24 तास भोपाळ। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।